तर पुण्यातील खराडी येथील पार्टी प्रकरणाच्या संदर्भात काही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। पार्टीचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून मोठी चूक झाल्याची बाब उघडकीस आली आहे। डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी कोर्टामध्ये म्हटलं होतं, मात्र त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचा दावा प्रांजल खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला आहे। दरम्यान पोलिसांनी बनाव करून डॉक्टर खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी केलेला आहे। हेच केवळ दाखवायचं होतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही। पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ड्रग्ज कुठलेही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आलेलं हे छोटं प्रकरण नाही। एखाद्याच्या पर्सनल लिबर्टीचा आणि पर्सनल आयुष्याचा प्रश्न आहे। जर एखाद्याला जर अशा प्रकारे खोट्या गंभीर अंमली पदार्थासारख्या केसमध्ये जर गुंतवणूक हे केली असेल तर ते बाहेर आल्यानंतर ते 100% ठरवतील याच्याविषयी दाद मागायची काय करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।